मोकाट जनावरे आणि सुस्त पालिका प्रशासनाविरोधात कोपरगावकरांचे बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी जनआक्रोश आंदोलन. कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून या समस्येने आता नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट जनावरांच्या हल्ल्यामुळे 2 निरपराध कोपरगावकरांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. वारंवार तक्रार करूनही नगर परिषद प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सुस्त नगर परिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नावर जाब विचारण्यासाठी बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी भव्य जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी समस्त कोपरगावकरांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या जनआक्रोश आंदोलनात कोपरगाव शहरातील विविध सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळे, शाळा, महाविद्यालये तसेच नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे या जनआक्रोश आंदोलन हजारोंच्या संख्येने कोपरगावकर सहभागी होणार आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे नोकरदार, रोजंदारीवर काम करणारे मजूर तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना दररोज रस्त्यावरून ये-जा करताना मोकाट जनावरांची भीती वाटत असून कधी कोणते मोकाट जनावर अंगावर इल्याचा नेम राहिला नाही. रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यापूर्वीच नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नाही. वेळीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर 2 निष्पाप कोपरगावकरांचे जीव वाचले असते असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या 2 मृत्यूंची जबाबदारी कोण घेणार? आणखी किती नागरिकांचा बळी गेल्यानंतर नगर परिषद प्रशासन थेट जागे होणार असा थेट सवाल उपस्थित करत कोपरगावकरांच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. तारीख 19 रोजी कोपरगाव शहरामध्ये जे मोकाट जनावरांच्या बाबतीमध्ये गेल्या महिनाभरापासून ज्या दुर्दैवी घटना घडत आहे त्यासाठी उद्या एक जनआंदोलन या कोपरगाव शहरामध्ये सर्व पक्षीयांनी करायचे उद्या. तरी मला तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करायची की उद्या सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी यावे आणि आपण सर्व प्रचंड संख्येने आपण नगरपालिकेकडे जायचंय मोर्चाच्या स्वरूपामध्ये. हे करणं इतकं गरजेचं आहे की गेल्या महिनाभरापासून आपण बघतोय की नगरपालिकेच्या हातातला विषय हा असा नाही का हा खूप मोठा विषय आहे आणि हा हाताळताच येत नाही. पण नगरपालिकेने त्या गोष्टीकडे इतक्या तीव्रतेने लक्षच दिलं नाही. जर लक्ष दिलं असतं तर हे 2 बळी गेले नसते आणि ते 2 जणांचा प्रपंच उघड्यावर पडला नसता. पण ही नगरपालिका हे का करत नाहीये हे सगळं जाब विचारण्याकरता आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी जायचंय. म्हणजे त्यांच्या डोक्यात नेमकं काय माणसं अजून मेल्यानंतर आपण या गोष्टीला प्रशासनाने मदत करायची म्हणजे प्रशासन करायचं की काय करायचं हे सगळं विचारण्यासाठी आपल्याला नगरपालिकेवर उद्या मोठ्या संख्येने नगरपालिकेला जाब विचारण्याकरता जायचं आहे. हे 3-4 दिवसापूर्वीच आम्ही कोपरगाव शहरामध्ये आम्ही नगरपालिकेला जाब विचारला होता. त्या संदर्भात बोर्ड लावले होते श्रद्धांजलीचे. ते नगरपालिकेचे लोक त्या बोर्ड काढायला सुद्धा आले होते. तर मला त्यांना सांगणं आहे का जे का आम्ही विरोधी पक्ष असेल, कोपरगाव शहरातील नागरिक असेल, या सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही सत्तेवर बसला आहात. आणि गाय ज्यावेळेस उधळती त्यावेळेस ती काय फक्त ठराविक एका पक्षाच्या लोकांना मारत नाही असं नाही. जो समोर येईल त्यालाच उडवणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्याही प्रपंचातले लोक असू शकतात, सगळ्या गावातलं कोणी सर्वसामान्य असू शकतं, शाळा आहे, कॉलेज आहे, महिला आहे, कोणालाही ते तोडून जाऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या हातातल्या गोष्टी त्या तुम्ही कराव्या. आणि हे सगळं गावात झाल्यानंतर जवळजवळ 45 संघटनेनी, शाळेंनी आम्हाला नगरपालिकेकडे सीओ साहेबांच्या नावाने अर्ज आमच्याकडे दिलेले का तुम्ही हे द्या. आणि नगरपालिकाचे झोपलेलं प्रशासन आहे त्या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याकरता जवळजवळ 49 पक्षांचे, मंडळांचे, शाळेंचे सगळ्यांचे अर्ज आम्ही सगळेजण उद्या सर्व समूहांनी हे सीओ साहेबांना देणार. हा विषय काय फक्त ठराविक लोकांचा नाही आहे, हा पूर्ण शहराचा विषय की कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांमुळे लोक सध्या काय परिस्थितीमध्ये जात आहे. सकाळ असेल, रात्र असेल. आज मी सकाळीच गांधीनगरमध्ये गेलो होतो. त्यावेळेला मी एक फोटो केला असलं माहिती. तर 1 मिनिट दाखवतो मी तुम्हाला की कशा पद्धतीचं चाललंय या कोपरगाव शहरामध्ये. आणि लक्ष द्यायला आता मस्त व्हिडिओ येत आहे का आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पण तसं कोणत्याही प्रकारचं नियोजन
मला नाही दिसत का झालेलं आहे म्हणून. गांधीनगर मध्ये आज सकाळचा टाइम असतो, मुलांना शाळेमध्ये जायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये मुलं आई वडील त्यांना सोडायला जातात, आई वडील सगळे संकटामध्ये अटकलेले असताना नगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आमच्याकडे जो बघा SG विद्यालय, पद्मा मेहता प्राथमिक कन्या विद्या मंदिर, सेवा निकेतन, शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, डॉक्टर CM मेहता कन्या विद्या मंदिर, KJ सोमय्या कॉलेज, सूर्यभान पाटील वाडणे गव्हर्नमेंट ITI कॉलेज, कोपरगाव तालुका केमिस्ट, तालुका व्यापारी संघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, मराठी क्रांती, अशा प्रकारचे जवळजवळ 49 पक्षांनी संघटनेने अर्ज दिलेले आहेत. ते उद्या आम्हाला समूहाने नगरपालिकेकडे द्यायचे का? हा विषय काय ठराविक एका याचा नाहीये, हा पूर्ण शहराचा विषय आहे. शहराच्या विषयाकडे गांभीर्यपूर्वक पाहावं असं आम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतो आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की उद्या तुम्ही सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी या. आपल्याला सगळ्यांना या गोष्टीसाठी जायचं आहे. असलम शेख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज सर्वपक्षीय इथे पत्रकार परिषदेत सर्व पक्षाचे प्रतिनिधी झालेले आहेत. गेल्या महिनाभराच्या अंतरात किशोर शिंदे नामक व्यक्ती आणि विकास डोंबरे या 2 व्यक्तींचा मोकार जनावराला धडकून अपघाती निधन झालेलं आहे. आज यांची घरची परिस्थिती बघता गगन भाऊनी सांगितलं हालाकीची आहे. तर मी म्हणतो प्रशासन जर याच्यावर लक्ष देणार नसेल तर अजून किती बळी येणार. रस्त्याचे खड्डे, पावलोपावली खड्डे पडलेले आहे, जनावर असे लहान लहान पोरांना तोडून पळतात. याची जबाबदारी घेणार कोण? तर माझी एक मागणी राहील, उद्या मी ही मागणी करणारच आहे. हे जे 2 मृत्युमुखी पडले यांना 1-1 कोटीची भरपाई आपण द्यायला पाहिजे प्रशासनातर्फे. आणि ज्याला हे जे जबाबदार असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि ह्या मागणीसाठी आपण कोपरगावकरांच्या सर्व नागरिकांनी रेटा धरण्यासाठी उद्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या समोर सर्व गावाकडून आपण जो मोर्चा आणि आंदोलन जाहीर केलेले सर्व पक्षीय, तर सर्व नागरिकांनी तिथं हजर राहावे, पाठिंबा द्यावे एवढीच विनंती करतो. यामध्ये बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेचा मी कोषाध्यक्ष म्हणून, खजिनदार म्हणून या ठिकाणी ही जी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे, या कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांच्या संदर्भामध्ये ही जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थे माध्यमातून मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिलेली आहे, जी मांडण्याची संधी दिलेली आहे, जी सत्यता मांडण्याची संधी दिलेली आहे, त्या पद्धतीने मी आपल्या समोर जी सत्यता मांडत आहे. कोपरगाव शहरामध्ये जे मोकाट जनावर झालेले आहे आणि त्या मोकाट जनावरांमुळे जे आज 2 जणांचा बळी गेलेला आहे आणि 4 जण ऍडमिट आहे, तर नगरपालिका अजून किती जणांचा बळी घेणार आहे आणि किती जणांना या ठिकाणी विजा पोहोचवणार आहे. आज या सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी बळी पडलेले आहे. लहान लहान शाळेतील मुलं भयभीत झालेलं आहे. कारण की जे जनावर आहेत त्या जनावर म्हणजे टोळीने, त्या 50 की 100च्या टोळीने ते जनावर रोडवर धावत येतात आणि गल्ली बोळामध्ये कुत्र्याचं सुळसुळाट झालेला आहे. आणि त्या सुळसुळाटामुळं एखादा नागरिक एखाद्या गल्लीमध्ये जायचं म्हणलं तर तो भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि अशा वातावरणामध्ये प्रत्येक घरामधला एक व्यक्ती त्या कुत्र्यामुळं एक म्हणजे ऍडमिट झालेला आहे, त्याला विधा झालेला आहे, तो त्याच्यापासून त्रस्त झालेला आहे. तरी नगरपालिका या ठिकाणी कधी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार आहे आणि नगरपालिकेने या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मी बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थे मार्फत मी त्या ठिकाणी विनंती करतो. आज सर्वपक्षीय पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि शिवसेना कोपरगाव शहराच्या वतीने आज मी सर्व नागरिकांना व शिवसैनिकांना एक आवाहन करतो का कोपरगाव शहरामध्ये हा जो जनावरांचा सुळसुळाट
चालू आहे. आपण सगळेजण बघतच आहे. या सुळसुळाटमुळे 2 व्यक्तीचे त्या ठिकाणी बळी गेलेले आहे. या बळीची जबाबदारी कोण घेणार आहे? आज आपण बघत असाल का तो डुमरे नामक विकास डुमरे, त्याच्या घरची परिस्थिती अक्षरशः इतकी वाईट आहे का अक्षरशः त्याचे जे मित्र आहे ते वर्गणी करून म्हणजे लोकवर्गणी करून मदत करून त्याच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मदत पोहोचवत आहे. अशी परिस्थिती त्या आज त्या विकासच्या घरची आहे. तो एकुलता एक मुलगा त्या ठिकाणी त्यांचं घरदार त्या ठिकाणी चालवत होता. आता तुम्ही सांगा, अशा व्यक्तींनी त्याच्या घरच्यांनी आता काय करायचं? कोणाला जाऊन विचारायचं? आणि हे तर इतके नगरपालिका इतकी दयाळू नाहीये का त्याच्या घरी जाईल आणि त्याच्या घरच्याला जाऊन विचारेल त्या ठिकाणी का तुमच्या घरामध्ये आज काही मदत हवी आहे का? अशी परिस्थिती आज कोपरगाव शहरामध्ये झालेली आहे. आपण बघतच आहोत. ही काही नवीन घटना नाहीये, याच्या आधी पण झालेलं आहे. पण हे काय चालू आहे आम्हाला काही समजायला मार्गच नाहीये. त्याच्यामुळे मी सगळ्या नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो का आपण सर्वात जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून या नगरपालिकेला आपण जाब विचारला पाहिजे. कारण की जर आपण अभि नाही तो कभी नाही, जर आता आपण कधी जाब विचारला नाही तर असा सुळसुळाट या कोपरगाव शहरामध्ये चालू राहील. त्याच्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि या नगरपालिकेला, या भ्रष्टाचार नगरपालिकेला आपण त्या ठिकाणी जाब विचारला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. पत्रकार परिषद आयोजित केली. त्या पत्रकार परिषदेसाठी कोपरगाव शहर काँग्रेसच्या वतीने मी स्वतः अमित आराव व समस्त गावकरी काँग्रेस प्रेमी असतील यांच्या वतीने जो मोकाट जाणार सुळसुळाट चाललेला आहे कोपरगाव शहरात, त्याच्या निषेधार्थ जो उद्या काही बुधवार 19 ऑगस्ट रोजी जे जन आक्रोश आंदोलन चालू केलेलं आहे की होणार आहे, त्यासाठी कोपरगाव शहरातील व गावकऱ्यांनी निस्वार्थपणे त्या ठिकाणी यावं. विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांना सुद्धा या मोकाट जाण्यापासून धोका आहे. आज आम्ही आमच्या गांधीनगर रोडने बघतोय अनेक मोकाट जनावर त्या ठिकाणी बसलेले असतात. आज या ठिकाणी सुनील भाऊ असतील, ते रोज सकाळी बघतात फिरतानी किती मोकाट जनावर असतील, हाजी साहेब असतील. आज त्या ठिकाणी नगरपालिकेने स्वतः आज येऊन वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी तक्रार करून देखील कोणी आलेलं नाही. त्यासाठी उद्या माझी सर्व कोपरगाव शहरातील जनतेला व नागरिकांना विनंती आहे, विद्यार्थी असतील, विद्यार्थी असतील, उद्या सर्वांनी निस्वार्थपणे या आंदोलनात सहभागी व्हावे एवढीच विनंती. या महिन्यामध्ये आपल्यामध्ये 2 युवक जागी ठार झालेले आहेत. यामुळे कोपरगाव शहरात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, आरपीआयचे असतील, असे सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आले. तसेच आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी आले. मी त्यांचा मनापासून स्वागत करतो, आभारही मानतो. आज कोपरगाव शहरात जी चाललेला आहे, आपण हे नागरिकांसमोर आणावे आणि याला कुठतरी कोपरगाव शहरातून या मोकाट जनावरांना लगाम लागावे, यासाठी आम्हाला देखील आपली खूप मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. तर आपण आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आपले आभार मानतो.